बाहेर जाऊया ना, दुसऱ्या रूम मध्ये शोधूया. हा, आणि इथे काय सापडणार आहे आणि इथे कसं काय असेल? मग हा काय आहे? कोणीतरी दरवाजा बंद केलाय. आता काय करू? मला माहितीये तू हे सगळं मला या घरातनं बाहेर काढण्यासाठी करतेस निशी, पण मी पण तारिणी आहे. एवढ्या सहजासहजी तुझ्या या ट्रॅपमध्ये मी अडकणार नाही. आता इथून जाईन ते माझं मिशन पूर्ण करूनच. हाच आहे ना तो नेकलेस? नेकलेस? पद्मिनी काकू, तुमच्या रूम मधनं हाच नेकलेस हरवला होता ना? हो, आणि जेवढं मला आठवतंय निशिता, मी तुला हाच नेकलेस गिफ्ट केला होता, बरोबर? निशिता, हा नेकलेस तुझ्या कपाटात कसा आला? युई, चुकून काहीतरी गडबड तू झाली. काहीच झालेली नाहीये निशिता. तुझ्या कपाटात कपड्यांमध्ये व्यवस्थित हा नेकलेस ठेवला होता. बरोबर आहे तुमचं. चोरी नाही केली आहे तिने. नाही म्हणजे तिने जर चोरी केली असती तर हा नेकलेस कुठेतरी लपवून ठेवला असता, नाहीतर गडबडीत कुठेतरी टाकला असता ना कोपऱ्यात. चोरी नाही केली आहे तिने. हो, मी चोरलेला नाहीच आहे तो. तेच तर, तिने तो घेतला आणि व्यवस्थित तिच्या कपाटामध्ये कपड्यांमध्ये लपवून ठेवला. बरोबर ना निशी? तारिणी, तू निशिता बोल, हा नेकलेस तुझ्या वॉर्डरोब मध्ये कसा आला? बोल. अगं आता कशी बोलशील तू? सत्याला आवाज नसतो ना. आता सत्य बाहेर आला बरोबर. स्वतःच्या बहिणीवर खोटे चोरीचे आरोप केलेस तेव्हा तुला आवाज होता, आणि आता कुठे गेला तुझा आवाज? नाही, तू इथे नाही बोलायचीस, सगळ्यांसमोर बोल. चार चौघात तिच्यावर आरोप केलेस ना. आजी ऐक, आजी ऐक माझं. अगं मी, आजी ऐक तरी. अगं मी नाही काय केलंय, मी नव्हतं. आजी ऐक ना. आजी, आजी. बॉस, हे काय? देवा माफ कर मला. का? माझ्याच बहिणीला सगळ्यांसमोर चोर ठरवतेय मी. जे काही होईल ना ते सगळ्यांच्या समोरच होईल. ओ, स्वतःच्याच घरात चोरी करायला निघालीस. माझ्या तारिणीवर चोरीचा आळ यावा म्हणून एवढं सगळं कुभांड रचलंस काय ग? हा, कौशिकीताई, आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या. माझी नात असली तरी सुद्धा. आजी, मगाशी काय म्हणाली होतीस मला? हा आमच्या घरचा प्रश्न आहे. कशासाठी? तुझा खोटेपणा. नाही, खोटेपणा कसला, चोरटेपणा बाहेर पडू नये म्हणून ना. तारिणीला काय काय बोललीस ग तू? हा, तुझा तिला हेवा वाटतोय, तुझं सुख तिला बघवत नाही. अगं तुझ्या आईपेक्षा जास्त केलंय तिनं तुझं. ते सगळे उपकार विसरून आज तू. परमेश्वरा, तुला एकटीला काय दोष द्यायचा म्हणा. रेखा, मगाशी काय म्हणत होतीस ग? तारिणीला मगाशी काय म्हणालीस?
तिच्यात तिच्या आईचे गुण उतरलेत. मग आता काय? आता निशीमध्ये कोणाचे गुण उतरलेत? दयानंदराव, मगाशी माझ्या एका मुलीवर अन्याय झाला म्हणून तुम्ही माझी माफी मागितली, पण ती चूक माझ्या दुसऱ्या मुलीने केली आहे, म्हणजे तुमच्या सुनेनं. त्यासाठी मला तुमची माफी मागायला हवी. नाही म्हणजे चूक निशिताची नाहीये, चूक माझी आहे. मी तिच्यावर संस्कार करायला कमी पडलो. मी हात जोडून माफी मागतो तुमची. नाही 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 माधवराव, तुम्ही माफी मागायची काही गरज नाही. तुम्ही माफी मागू नका. चूक निशिताची आहे, त्यामुळे या सगळ्याची जबाबदारी तिनेच घ्यायला हवी. काय ग, उत्तर दे. का केलंस तू हे असं? मी खरंच नाही ठेवला. तू नाही घेतलास तर तो नेकलेस काय तुझ्या कपाटात मॅजिकने गेला? खरंच सांगते, मी नाही ठेवलाय तिथे. अजूनही वेळ गेलेली नाहीये निशी. स्वतःची चूक कबूल कर आणि माफी माग. अहो सासूबाई, ती म्हणतीये ना तिने नाही ठेवलाय म्हणून. गप्प बैस. हे जर तारिणीच्या रूम मध्ये सापडलं असतं आणि तिनं असं म्हटलं असतं तर चाललं असतं का तुला? अगं निशी, एवढं भरलं घर मिळालंय तुला, चांगलं सासर मिळालंय. युवराजरावांबरोबर सुखाचा संसार करायचा सोडून हे काय चालवलंयस तू? बस तुझ्यामुळं आमच्या बेलसरे कुटुंबाची लाच निघाली खांडेकर कुटुंबासमोर. युवराज, खरं सांग, तुला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये? या सगळ्याबद्दल हो. मला माहित असतं तर मी एवढा वेळ शांत राहिलो असतो का? मी आधीच सगळं सांगून टाकलं असतं ना. मला काहीच कल्पना नाही. हे काय काय? निशिता, खरं सांगायचं, का केलंस तू हे सगळं? मला कळत नाही तू काय विचार करत होतीस. तारिणीला घराबाहेर काढायचं म्हणून इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. निशिता, हे बघ, तिचं येणं मलाही आवडलेलं नाहीये, पण हे घर तिच्या नवऱ्याचं आहे. केदार खांडेकर जो माझा भाऊ आहे, तो कायद्याने ना मी त्याला घराबाहेर काढू शकते ना तू. आता खोटं बोलायचं नाही. मला खरं सांग, हा नेकलेस तुझ्या रूम मध्ये काय करत होता? आई, खरंच मी तो नाही ठेवला तिथे. निशिता, खरं बोल, नाही तर मला पोलिसांना कळवावं लागेल. हा नेकलेस तुझ्या रूम मध्ये कसा आला? निशिता, कौशिकीताई काहीतरी विचारतायत, त्याचं नीट उत्तर दे. निशी, आता बोल ना. आता का दाखल बसलीये? अगं बोल ना निशिता. निशिता, आता तरी बोल. निशिता, हा नेकलेस तुझ्या रूम मध्ये कसा सापडला? तेच तर मला कळत नाहीये ना. मी तर तो तारिणी